इकडून आणा यात पकडून जावा मी एखाद्याने पकडले डायरेक्ट पटरीवर चढलाय ह्याच्यावरती साईडच्या डिवायडरवर चढलेला सोलो ट्रिप पण करू आपण असं एकटाच कुठेतरी ठरवायचं नाही ठरवायचं नाही बॅग उचलायची निघून जायचं कुठेतरी आज सुट्टी असेल ना आज सुट्टी दिली ना आज पाऊसच नाही कायच पाऊस ना माझ्या बरोबर तुमचं पण स्वागत आहे रमाबाई कॉलनी घाटकोपर मध्ये रस्त्यावरचा नांगर बघा शेतातला नांगर बघतो ना आता रस्त्यावरचा नांगर बघा हल्ली काही होऊ शकतं रस्त्यावर नांगर कर्नाळ्यात बघा वरती किती धुकं आहे पूर्ण म्हणजे ढग आले सगळे वरती तो फोर्ट आहे तो पण पूर्ण हे झालाय दिसत नाही म्हणजे अक्षरशः अजून काय नको हे सकाळ सकाळी ना एक बेस झालं की सकाळ सकाळी निघालो त्याच्यामुळे गर्दी कायच नाही तेव्हा इकडून पूर्ण लाईन लागलेली असते रिक्षा होत्या डायरेक्ट गाडी आली इकडे यायचं ना आतमध्ये तर एक तर सकाळी लवकर यायचं नाही तर मग रात्री हे कसले ब्रिजवर खड्डे पडले हे बघा काय बेकार कंडिशन झालं एकदम हे बघा खड्डे बघा किती टोल 45 माझे बाप्पा नेहमी सांगतात म्हणजे धीर धरलास तर खीर खायला भेटेल म्हणजे प्रत्येक गोष्ट भेटेल पण प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते ती आल्याशिवाय ती गोष्ट घडत नाही माझ्या फ्रेमला दे मला पैसे आणि पावसाचं काय वातावरण ठीक आहे सध्या तरी काय भरलेलं आहे पण येत नाही कुठून हा इकडे सगळं एअरपोर्टचं काम चालू आहे आता मी फर्स्ट टाइम असा कार मध्ये ब्लॉग करतोय कुठे किती 200 रुपये काहीतरी म्हणून तिकडे समोर आहे ना ऍक्सिडेंट झाले असले ह्या आता नवीन नवीन टॉवर झालेत एक नंबर पाणी पिवते मग सांगतो कुठे चाललोय ते कारण झालाय उशीर ऑलरेडी पाऊस थांबलाय रेनकोट चढवून रेनकोट सांगतो तुम्हाला कुठे चालले होते सकाळ सकाळ झाली गुड मॉर्निंग झाली गुड मॉर्निंग तुम्हाला अजून एक नवीन दिवस अजून एक नवीन व्हिडिओ कारण तुम्हाला गुड मॉर्निंग केल्याशिवाय माझ्या गुड मॉर्निंग होत नाही तर आता निघालोय आणि सकाळ सकाळी चाललोय मुंबईला आणि तुम्ही बोला आता पाऊस नाही आहे ओके झालंय म्हणजे कालपासून इतका पाऊस पडलाय की सगळीकडे म्हणजे ए शांत बस ह्यांना सोडल्याशिवाय शांत न बसणार कारण रामराय इमराजच्या साईडपासून जी नदी जाते ना त्याच्यामुळे तिकडच्या बऱ्याचशा गावांमध्ये पाणी घुसलंय आणि जोरदार ढगफुटीसारखा पाऊस झाला कारण अलर्ट सांगितलेला आपल्याकडे आणि अजून पण आहे तर आता सकाळी सकाळी पाऊस मात्र थांबलाय इथून गाडी घेऊन जायचं पेणला आणि तिथून मित्राची आपली गाडी घेतोय कार आणि तिथून जातोय मुंबईला तर का जातोय ते तुम्हाला गाडीत बसल्यावर सांगतो कारण मुंबईला चाललोय ताई पण येणार आहे सगळ्या गोष्टी गाडीत डिस्कस करू आता निघतोय आणि रेनकोट ह्याच्यासाठी घातला की पाऊस तर नाहीच आहे पण हे बघा ह्या गाडीला आहे ना पाठचं मडगड नाही त्याच्यामुळे पाठून जो चिखल उडल ना जाईपर्यंत तो सगळं मला रंग होईल नाही तर त्याच्यामुळं हे घालतंय आणि बाकीच्या गोष्टी आहेत ना त्या पोचल्यावर डिस्कस करू गाडीमध्ये चालू मध्ये डिस्कस करू चला आता टाइम नाही कारण जायचं होतं जवळपास 4 वाजता निघायचं होतं ऑलरेडी 7 वाजता लागले तिथेच आणि पोचायला 1.5-2 तास जाईल काल तुम्हाला मी बोललो बघा ते झाड तुटलेलं ते तिकडे समोर तुटलेलं पूर्ण हे बघा इथे ते तारा वगैरे तुटलात ना पोल बेंड झाले हे सगळं झाड तुटलेलं हे इकडे साईडला गेलं आणि काल पूर्ण हे जाम झालं होतं इथे थांबलेलो आम्ही बघा आता इथे पोहोचलो त्याला म्हणलं गाडी काय करू गाडीला ठेव मग आपली गाडी इथे ठेवली त्यांच्या पार्किंग मध्ये आणि त्याची गाडी घेऊन चाललो आता इथून मग बसल्या गाडीत मग सांगतो तुम्हाला कशासाठी चाललोय ते सगळीकडे म्हणजे मुंबईला अरे बापरे टेम्पो लागलाय आता इथूनच आलो टेम्पो निघाल की नाही का हीच जागा हाय पलीकडून जायला जागा हा दिसतंय मला तरी गेट
आता तुम्हाला सांगतो चाललोय का मुंबईला. तर काय झालं, आपल्यात ना आता आपण क्लायंटचं प्रॉपर्टी शूट केला, त्यांच्या त्या जे बंगलो आहेत ना त्यांचे मोठा फ्रेम बनवला, तर ते जवळपास 24x36ची एक फ्रेम आहे. अशा त्या 4 फ्रेम आहेत. तर आता बघूया गाडीत कशा दिवस, मला पण माहिती नाही राहतील. आणि नेमकं ताईला पण जायचं आहे आज संध्याकाळी कोल्हापूरला, तर ती येणारच होती. तर मी काल तिने फ्रेम घेतल्या, कुरिअरला गेले, ते कुरिअरवाले सांगतात आम्ही जबाबदारी घेणार, काच फुटली काय झाली तर बोलते आम्ही काही रिस्क घेऊ शकत नाही. मग ते झालं, मग गाडीवर पण येऊ शकत नाही, बाईकवर. मग ह्याला मित्राला फोन केला, आपला प्रेम जो आहे तो आधीच्या व्हिडिओमध्ये बघितला असेल पेंटचा. तर त्याला बोललो असं असं आहे, तो काय करू, तो ते जा बोलते बिंदू गाडी घेऊन आपली. म्हणून ठीक आहे बोल, काय हरकत नाही. मग त्याची गाडी घेतली, आता त्याची गाडी घेऊन निघालोय. मग येताना ताईला पण घेऊन फ्रेम पण घेतोय, सगळ्या गोष्टी एकसाथ येतील. तर असं काहीतरी होतं, त्याच्यामुळे सकाळ सकाळी तर लवकर निघालोय. आणि पावसाचं काय वातावरण ठीक आहे सध्या तरी, काय भरलेलं आहे पण येत नाही कुठून. तर हे बघा आता निघालोय, कारण जवळपास 7:30 झालेत, अजून पोहोचेपर्यंत 2-1 तास जातील आपल्याला. कसं होतं, आपली स्वतःची गाडी असल्यावर काय वाटत नाही, दुसऱ्याची गाडी असल्यावर कशी माणूस देताना देतो, मैत्री आहे, सगळ्या गोष्टी होतात, फक्त कशी प्रेमाने. जसं आपली चालवतो तशी कधीच नाही. स्वतःची गाडीत आपण नाही, दुसऱ्याची गाडी एकदम प्रेमाने न्यायची, प्रेमाने आणायची. कारण एक कुठेतरी दुखदुख असते मनात, तर बाकी काय नाही, आपल्याला सगळ्या गोष्टी येत असतात. पण शेवटी दुसऱ्याची वस्तू असली ना की ती एक जबाबदारी असते आपल्याला. ठीक आहे, असू दे. आता पटकन ताईला फोन केला, बोला तर इथून निघालोय, येतोय मी, तरी 2 तास जातील, कारण आरामात जातो. आपली वस्तू असल्यावर काही प्रश्न येत नाही त्यासाठी. तर बोल तू बाकी हे कर, बघूया नाश्ता वगैरे हाय केलेला आहे. कारण नाश्त्याचा काय येत ना, सकाळी 4 तास झालेलं निघूया, कसलं का निघापर्यंत CNG आता आहे याच्यामध्ये. आता बघूया तिथे जाऊन भरतोय, फुल करून टाकतो टाकी, म्हणजे जाऊन यायला बघायला नको आपल्याला. आता इथून आपल्याला लेफ्ट मारते, कारण आतून आलो ना, सरळ गेलो तर खोपोली. सकाळ सकाळी ना एक बेस्ट झालं की सकाळ सकाळी निघालो, त्याच्यामुळे गर्दी कायच नाही तेव्हा इकडून पूर्ण लाईन लागलेली असते. रिक्षा होत्या, डायरेक्ट गाडी आली, प्रश्न ना आला. बघूया किती येतोय, कारण ऑलरेडी तिथे आहे जवळपास गाडीत अर्धा. आता बघूया किती येतोय. सकाळ सकाळी निघायचं ना मग हे बरं होतं, आणि ट्रॅफिक पण नसते, फटाफट जायला होतं. आता एकटा मी कसं फुल बसला. हा सकाळ सकाळी निघायचा हा फायदा असतो की सगळं फटाफट जाता येतं आणि मस्त. कारण मी सोलोला स्वतः एकटा कधी गेलेलो नाही, म्हणजे आम्ही बाईकवर जातो, पण अशी कार वगैरे आहे ना घेऊ येईल कधीतरी, आणि असे निघू आपण बसून डिस्कस करू. माझं ऑलरेडी CNG भरतोय आणि आता डायरेक्ट निघतो, कारण कसं मग नंतर थांबायला नको, डायरेक्ट जाऊन रिटर्न येतील घरी. निघालो आता इथून परत CNG भरून सर्व, कारण आता कसं आहे बाकी झाली फुल झाली ना, शेवटची गाडीवरून थांबलाय, फुल तर झाली. इकडून काय होतं, इथून असं मधून यायला लागतंय उलट इकडून ह्याच्या खालून, कारण परत पाठी जाऊन तेवढं कुठून फिरून येणार ना. गेअरवाली गाडी असली ना की असा विषय होतो, गेअर टाकायचा. नाहीतर आपलं कसं ऑटोमॅटिक असली, ड्राईव्हला टाकली की चलो, मग टेन्शन येत नाही ब्लॉगिंगला. आता मी फर्स्ट टाइम असा कारमध्ये ब्लॉग करतोय, म्हणजे साईडला बसून केलाय, पण स्वतः ड्राईव्ह करून स्वतः ब्लॉग करतोय. फर्स्ट टाइम होते, कारण लक्ष दोन्हीकडे ठेवायला लागतंय, समोर पण आणि तुमच्याशी पण बोलायला लागतंय. तर मी काय सांगत होतो की सोलोला आहे ना, सोलोला म्हणजे असा कार वगैरे येऊन कधी निघालो नाही, कारण कार आपली आधी होती, नंतर आता सध्या नाहीच आहे. पण घेऊ आणि घेतल्यावर अशी निघू, कारण का माहितीये का, सोलोची जी मजा आहे ना ती सोलोची मजा. असं कोणचं काय टेन्शन नसतं, काय नसतं, बॅग घ्यायची, मन करेल तिकडे जायचं. आपण बाईकवर जातो, बाईकवर पण जरी सोलो असलो तरी 2 जण असतो, 2-3 जण 5 जण असतो, असं होतं. पण अशी सोलोची मजा, माझी अशी इच्छा आहे आता कार घेईल तर कार घेऊन जाऊ, पण सध्या बाईक आहे तिथली मजा घ्या. म्हणजे जिथे आहात ना तुम्ही त्या गोष्टीची मजा घ्या. म्हणजे माझ्याकडे हे नाही ते नाही असं नाही करत बसायचं. प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते, ती आल्यावर प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला मिळते. माझे पप्पा नेहमी सांगतात, म्हणजे धीर धरलास तर खीर खायला भेटेल. म्हणजे प्रत्येक गोष्ट भेटेल, पण प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, ती आल्याशिवाय ती गोष्ट घडत नाही. त्याच्यामुळे आहे त्यांचं ऐकून आहे तिथपर्यंत सगळ्या गोष्टी माझ्या चांगल्या होतात. कारण माझ्या आयुष्यातलं सर्वात भारी कोण असेल ना तर ते म्हणजे प्रत्येकासाठी त्याचे आई वडीलच असतात.
पण माझ्यासाठी मी खरंच सांगेन खूप भारी माणूस आहे आयुष्यात माझ्या. कारण मी एकटा असं कधी निघत नाही आणि एकटा असं मी कधी बोलत नाही. कारण तो माणूस आहे माझ्यासाठी काय करतो हे मला माहिती आहे. त्याच्यामुळे त्यांचं माझ्या आयुष्यातला आहे ना वेगळीच जागा आहे, ती कधीच कोण घेऊ शकत नाही. ठीक आहे, कारण मी इमोशनल होतो बोलायला लागलो की असो. आता इथून पटापट रस्ता कव्हर करूया, मग परत तुम्हाला भेटतो. कर्नाळ्यात बघा वरती किती धुकं आहे, पूर्ण म्हणजे ढग आले सगळे वरती. तो फोर्ट आहे तो पण पूर्ण हे झालाय, दिसत नाही म्हणजे अक्षरशः आहे ना. कर्नाळ्याला पोहोचलोय, कर्नाळ्याची एंट्री बघा आणि तो फॉग काय दिसतोय एकदम, म्हणजे पूर्ण ते ढग बोलतात ना, ढग आले तिथे पूर्ण ह्याच्यावर. हे बघा दाखवतो तुम्हाला, हे चेक करा, इथे चेक करा. बघा पूर्ण पूर्ण. आता ते कॅमेरा तेवढं जस्टिफाय होत नाही, पण जे डोळ्याने दिसतं ना दृश्य एक नंबर सुंदर. आणि हा कर्नाळ्याचा जो ट्रेक आहे ना, जो वरती फोर्ट पर्यंत जातात, तो पण सुंदर ट्रेक आहे. आता बघूया, आमची प्लॅनिंग लिस्ट बनलेली आहे. सध्या कशी हे कामांची धावपळ आहे सगळे, हे पण अर्जंट बेसवर काम होतं, त्याच्यासाठी आज आलोय. त्याच्यामध्ये फ्रेम घेऊन जाऊन ते सगळं डिझाईन पण रात्री मी बनवून घेतल्या, बोलून नंतर कामच नको. आता ते फ्रेम आणल्या की डिझाईन ती प्रिंट आउट करायची आहे, त्याच्या प्रॉपर पेस्टिंग करायची आहे आणि त्या फ्रेम वगैरे देऊन टाकतो. बाकीचं काम दिलेलं आहे सर्व त्याच्यामुळं. पण हे ट्रेक मध्ये आमच्या सगळं आहे. आता बघूया कुठले कुठले ट्रेक यंदाच्या वर्षी पॉसिबल होतात भारी भारी. तर रायगड आय थिंक आपला तो बंद आहे 31 जुलै पर्यंत, कारण ढगफुटी झालेली इथे आणि पाणी पण म्हणजे पावसाचं पाणी भरपूर होतं, त्याच्यामुळे पर्यटक पण वरती अडकले होते, जे गेले होते बघण्यासाठी. तर त्याच्यामुळे ते बंद, तो पण आपल्या लिस्टमध्ये आहेच. पण आता हा जो आहे ना कर्नाळ्याचा, तो पण ट्रेक मस्त आहे. बघूया यंदा झाला तो जाऊया पॉसिबल, कारण आपल्या इथून जवळच आहे, काय लांब नाहीये. कारण असे एक्सपिरियन्स आहेत ना लाईफ मध्ये घेतले पाहिजेत माणसाने. बाकी सगळ्या गोष्टी चालूच असतात, माणूस पैसा लाईफ टाइम कमवतो सगळ्या गोष्टी. कारण एकदा टाइम निघून गेला ना की ही वेळ परत नाही येणार आहे, आपली गेलेली वेळ गेलं, मग नंतर काय नाही. कारण एकदा जबाबदारी सगळ्या गोष्टींची एकदम खांद्यावर पडली की सगळं गडबड. पण बघा ना ग्रीनरी कसली वाटते, सगळी मस्त एकदम सुंदर सगळीकडे. आणि पळसपै फाटा पुढे जाऊन आता त्या सरळ गेलो तर पनवेलवरून जायला लागेल, जाऊन लेप मारून बाहेरच्या बाहेर निघू. इकडून उरणला जायचा रूट आहे, तिकडून लेप मारून निघूया आता. कारण स्ट्रेट का जात नाही, परत जा तिकडे आतमध्ये थांबू. इथून हा बाहेरच्या बाहेर रोड मस्त पटापट जायला होतं. सगळीकडे पाणी इतकं भरलंय ना, आणि ह्या कशा सिडॅन आहेत गाड्या, सिडॅन गाडी आहे, त्याच्यामुळे कसं खालून अंदाज येत नाही पटकन, त्यामुळे एकदम सावकाश घ्यायला लागते गाडी. 160 असल्या कसा प्रश्न येत नाही. हे कसले ब्रिजवर खड्डे पडले हे बघा, काय बेकार कंडिशन झाले एकदम. हे बघा खड्डे बघा, त्यात गाडी ही लागेल का राहील. कसले ह्या आता नवीन नवीन टॉवर झालेत, एक नंबर ना. हे बघा काय दिसतात, आणि वरतून बघणाऱ्याला कसलं एकदम व्ह्यू भेटत असेल जबरदस्त सुंदर. आणि अजून किती चेंज होईल, त्यात एअरपोर्टचं काम चालू आहे, त्याच्यामुळे अजून भरपूर चेंज होईल. हा इकडे सगळं एअरपोर्टचं काम चालू आहे या साईडला, हे बघा. आणि हा इकडे मस्त सुंदर असा रोड, हा नवीन वाला. ट्रक बघा कुठे चढलाय, डायरेक्ट पटरीवरच चढलाय, ह्याच्यावरती साईडच्या डिवायडरवर चढलेला ट्रक पूर्ण. आणि आता वाशीला पोचलोय, चालू आहे वाशीला पोचलोय. आणि आता इथून काय जास्त जरा अंतर जास्त नाही, 20 किलोमीटर जमते वासला इथून दाखवतो. टोल नाक्याला थांबलोय आता, टोल पे करतोय. कारण काय आहे फास्टॅग, त्याला मी विचारलं फास्टॅग आहे का, तर बोलतोय फास्टॅगचा याच्या समोर ठीक आहे. कारण काय होतं फास्टॅग नसेल तर मला वाटतं आय थिंक सो डबल टोल घेतात, सिंगल जो असेल तर बघूया काय होते ते, मला पण नक्की माहिती नाही. पण आय थिंक सो तसंच आहे, डबल घेतात. कारण लास्ट टाइम पण असं कुठेतरी झालं होतं आता ना, त्यामुळे आता पे करूया, बघूया किती घेतात. किती आहे टोल? 45.
पंचवीस ने 5 50 5 100 आणि 400 नाही 500 रुपये दिले नाही डबल घेतला मला वाटलं डबल घेतात का कारण आय थिंक सो माझ्या माहितीप्रमाणे मला 1-2 वेळा झालं होतं असं की फास्टॅग नव्हता कुठेतरी गेलो होतो त्यावेळेला डबल घेतला होता फाईन पण नाही घेतला ठीक आहे आपल्या इथून आता ब्रिज खालून ना ब्रिज खालून राईट मारतो डायरेक्ट घाटकोपरकडे इथे एक भरपूर गर्दी होते सिग्नल सुटतो परत थांबतो चल ब्रिज सिग्नल झालाय जाऊया पटापट आपल्याला तर हा इकडे राईट साईडला ब्रिज लागेल ना इथून जायचं कारण पहिल्या हा ब्रिजचं काम चालू होतं म्हणजे आधी झालं नव्हता त्याच्यामुळे इकडे सिग्नलला थांबूनच पूर्ण फिरून यायला लागायचं आता सिग्नलला थांबायची गरज लागत नाही या राईटला जायचं आहे कारण बाकी विक्रोळी पवई मुलुंड ठाणे या साईडलाच आणि घाटकोपर पण इकडेच आहे त्याच्यामुळे सिग्नलला जायला लागत नाही इथून चढलो की डायरेक्ट पुढून फिरून आलो डायरेक्ट पोहोचलो इथे तर पहिलं खालून गेलो ना की एवढा ट्रॅफिकला कारण तो मोठा सिग्नल आहे सर्वात मोठा सिग्नल आहे त्याच्यामुळे तिथे भरपूर वेळ जायचा संध्याकाळी आलो तर विचारतात नको त्याच्यापेक्षा हे बेस्ट झालं एकदम आता हे बघा आता इथून आपल्याला हा ब्रिजला युटर्न मारून जायचं आहे की आपण डायरेक्ट तिकडे घाटकोपर मध्ये रमाबाई कॉलनी घाटकोपर पोहोचलो माझ्या बरोबर तुमचं पण स्वागत आहे रमाबाई कॉलनी घाटकोपर मध्ये आणि इकडे मेन विषय आहे एकतर पार्किंग मोठ्या गाडीची आणि दुसरा विषय म्हणजे या गल्ल्यात मधले रोड खतरनाक तर बेकार गर्दी आता कसं आहे टाइम झालाय तर पुढे ट्रॅफिक नसेल तर बरी आहे पटकन जाता येईल पाठीमागे बिल्डिंग पर्यंत नाहीतर मग अडकलो एकदम स्लो रे बाबा कारण बाईकवाले कशा पण टाकतात इकडे यायचं ना आतमध्ये तर एक तर सकाळी लवकर यायचं नाही तर मग रात्री 8-8च्या नंतर यायचं तेव्हा गर्दी कमी होती आता सगळेजण बघा कामाला चाललेत 9 वाजलेत ना त्याच्यानंतर तरी बऱ्यापैकी खाली आहे मी बऱ्यापैकी आता इथून आतमध्ये परत लेप मारायचा आहे अरे बापरे यांना सगळ्यांना बघायला लागतंय बघा कशी गाडी जाणार आहे ना आपल्यालाच गरज आपणच स्लो करायची गाडी तो समोरचा माणूस थांबणार नाही अरे बाप रे नाही अशा 2 गाड्या आल्या ना की कठीणातली कठीण परिस्थिती होते बारकी गाडी बेस्ट आहे छोटी पण काही प्रश्न नाही मोठी गाडी असेल ना तेवढी अजून जबाबदारी बाजूलाच नाही होणार आहे अरे किती बघा हे सगळे कामात जाण्याची घाई हो आता सकाळपासून हेच चालू असतं म्हणजे मुंबई झोपत नाही बोलतात ना ते असं कारण रात्री पण आलो ना तरी लोक इकडे तिकडे धावणारे असतच आराम नाही कोणला काम पण चालू असतं माझ्या फ्रेमला लावतस दे मला पैसे दे दे ग ती कुठं आहे दुसरी आंघोळ केलेस काय पारोशे आता जायच्या इथे पोचलो मला फ्रेम पण ओके आहेत कारण ह्या आहेत ना ह्या बाईकवर गेल्या असत्या गौरव असतो ना तर गेल्या असत्या पण कसा असं धरून बसायला लागला असते कारण भाई एवढी आता असं बघताना ना साईज मोठी वाटते हे बघ अशा आडव्या धरायला लागल्या असत्या त्या मग गेल्या असत्या हा पण ठीक आहे माझी बॅग पण आहे बॅग आणि पाऊस असतं तर काय केलं असतं तो पाठचा बॅग साईडचा कुठचा भिजला असता तू बरं वाटलं मी वाटलं माझ्या गाड्यात पडल्या असत्या त्याच्या जाऊ दे या सीएनजी फुल केला आणि आलो गाडी घेऊन काय आपलीच तर आहे टेन्शन नाही आता पोहोचलो फ्रेंड पण तुम्हाला दाखवले ह्याच्यासाठीच खास आलो होतो कारण त्या गाडीवर रिस्की काम नको त्यानंतर होतं असं धावून झालं असतं पाऊस आला असता पुढे भिजले असतं गडबड नको त्याच्यामुळे गाडी घेऊन आलो आता झालं 9:30 वाजले एक अर्धा पाऊण तासात निघतो आम्ही येतेस तू चल दाताडे तिकडे बघू ये बघू शार्वी झोपलं इकडं काय ए गंदू शी काय झालाय अवतार शी असं कसं आया 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 झोपलेलीस तू तेव्हा असा अवतार झालाय जरा फ्रेश होतो हा नाश्ता करतो आणि इथून निघूया परत रिटर्न कारण थांबायला टाइम नाही
परत येऊन राहायला, कारण बाकीच्या वस्तू पण आहेत खरेदी बऱ्याचशा, पण त्या नंतर येऊन घेऊन जाऊ. आता सध्या ज्या अर्जंट होत्या त्या घेतल्या. चलो आता आहे ना निघूया, कारण का जवळपास 9:52 झाली, 10 वाजायला आली आहेत. संध्याकाळी तिला पण जायचं आहे, त्याच्यामुळे जायला 2-1 तास जातील. परत घरी जायचं आहे, हिला सोडून त्या फ्रेमवरून कसं गाडी घेऊन जाऊ शकत नाही, आणि परत उतरून रिटर्न परत गाडी जायला पेंडला यायचं आहे. त्याच्यामुळे असं सगळा दौर आहे. त्याच्यामुळे आता निघतोय, फ्रेम वगैरे ठेवतो. फ्रेम आता ते काय झालं, आधी मला वाटलं खूपच मोठे झाले, कारण का ह्याच्यामध्ये जवळपास म्हणजे कॅमेऱ्यातून दाखवत होतं, कॅमेरामध्ये असं वाटत होतं की भरपूर मोठे आहेत, पण नाही, ओके साईज आहे. जी मला जशी हवी होती तशी परफेक्ट साईज भेटली ती. तर ते जरा प्रिंट आउट केलं ना तर एकदम मस्त होईल. चला आता निघूया. बाकी पुढल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल काय करतो काय नाही फ्रेम करून. इकडून आणा या, तुम्ही पकडून द्यावा, मी एखाद्यानेच पकडले. थांबा, पकडून ठेवा. उभी ना, आडवी करायला लागेल. हा अशीच ठेवा, मध्येच ठेवा, सावकाश ठेवा फक्त. काय बोलताय? हा ते वरती ठेवायचं सीटवर, ते आता काचीत असून. बघितलं ना, ह्या 2 आहे, अजून 2 आहे, ह्या परफेक्ट आल्या त्याच्यात मध्ये. अजून तिथे 2 राहतील पुढे. तर आरामात जाऊ दे, काचेला कुठे ब्रेक नको लागायला. कारण का काय झालं, इथून मागे ह्याची साईज छोटी होती, घेऊन गेलो फ्रेम, आणि आपल्याकडे माझी काच ब्रेक झाली एका फ्रेमची नेताना, बाईकवर होती, छोटी फ्रेम होती. तर आपल्याकडे चेंज करायला गेलो ना, जे डबल किंमत, जेवढं त्या किमतीमध्ये मला इथं ती फ्रेम भेटली ना, तेवढ्या किमतीची दुसरीकडे काच होती. अजून काय नको, हे द्या, 3 द्या. हे चॉकलेट पण पाहिजेत ना? आणि काय हे घेतलं? हा ते घेतलं. अजून बघ काय हवं, कुरकुरे हवेत काय का? मग 3 नको, 2च घे, दोघी भांडणं करतील. समजला? हे बघ इकडे काय पाहिजे, इथं बघ, काहीच नको तुला, काय नको घे, कॅडबरी घे, जेली घे, कॅडबरी घे. सेम जेल आहे, मँगो ठेव का ग? सेम पाहिजे ना सगळं, परत भांडतं. भांडणं सोडवायला लागेल. बाय बाय. लक्ष ठेव फक्त मध्ये मध्ये पाठी. बाकी काय नाही, क्रॅक नाही गेली म्हणजे काय, एवढंच. सारखंच लक्ष ठेवेल मी, मध्ये मध्ये कशाला. माझं नवीन ब्लूटूथ बघ कुठं, हे बघ. किती? 200 रुपये. सेट मग 700. ओके चला आता, ओके ऑल सेट. फ्रेम घेतल्या, हिला काय वस्तू घेतल्या, कारण हिला पण जायचंय संध्याकाळी कोल्हापूरला, त्याच्यामुळे घाई आहे. नाहीतर इथं आलो आणि मी असं लगेच जात नाही, 2-3 दिवस वस्ती असते, मग आराम फिरून सगळं जातो. तर आता ह्याची सगळी घाई आहे, त्याच्यामुळे लवकर जायचंय. तर चलो निघूया पटकन. आहे ना, निघालो इथून, टोल भरतोय आता, टोल बघा किती घेतात. आणि आपला इकडे ब्लॉक चालू आहे, बघा प्रेमच्या गाडीत, प्रेम सोबत ब्लॉक बघतो, इकडे ब्लॉक चालू आहे आपला. पण ती प्रॉपर्टी मला आवडली मनापासून, म्हणून बोललो पेड प्रमोशन आहे. हिरोईन दिसते मी, हिरोईन मंदी माझं भाव नाही अंग, तिच्या कपड्यामंदी दुनिया झाली कशी दंग. आता बरोबर पळसवे पाट्यावर आहोत, कारण आता जाताना उलट थोडं गर्दी होती, कारण कसं होतं ऑफिसला सगळे येताना पटापट आलो. आता इथून परत जसं आलं तसे जाऊ, राईट मारू त्या इकडून पळसवे पाट्यावर जाऊ. आपल्या इथे पण कुठला सिग्नल, कळंबोली ना, कळंबोलीच्या इथला सिग्नलवर. हा पळसवे पाट्यावर, इथून राईट मारू आणि डायरेक्ट जाऊ पळसवे पाट्याला, आणि इथून पटापट इथून पहिलं घरी जाऊ. घरी जाऊन हे सगळं सामान वगैरे उतरवायचं आहे, आणि त्याच्यानंतर परत गाडी घेऊन रिटर्न यायचं आहे पेंडला, गाडी ठेवून आपली गाडी घेऊन घरी. किती वाजलं? 1 वाजलं नाही, 10 वाजलं. हे ह्याकडे मागे रे, 1:15 बोललो, 1 कसा काय वाजला, मी घाबरलो, एवढा वेळ गेला. तर जरा सिग्नलला थांबलोय बघा, सिग्नलला सगळी गर्दी. हा सिग्नल एक मोठा असतो ना, त्याच्यामुळे सगळेजण सिग्नलला थांबलेत. चलो आता अशी एक सोलो ट्रिप पण करू आपण, असं एकटाच कुठेतरी ठरवायचं, नाही ठरवायचं नाही, बॅग उचलायची, निघून जायचं कुठेतरी.
असा एक्सपिरियन्स घ्यायचा आहे मला पण स्वतःला. सगळ्यांसोबत जायचे आणि एकटं जाण्यात पण मजा वेगळी असते. स्वतःसाठी थोडासा एवढासा वेळ काढला ना की आपण काय करतोय काय नाही करत कुठपर्यंत सगळ्या गोष्टींवर डिस्कस करता येतं स्वतःसोबतच, दुसऱ्यांसोबत नाही. कारण प्रत्येक गोष्ट प्रत्येकासोबत शेअर करत नाही, त्याच्यामुळे स्वतःसाठी थोडासा वेळ पाहिजेच. ठीक आहे, जाऊ पण करू लवकर त्याचा पण प्लॅन. पण आता आपल्या पावसाळ्यातल्या ट्रिप चालू होणार कुठल्या. आता आलो बोललो आता सीएनजी हाफ टँक झाली होती कारण मगाशी थोडासाच बसला काहीतरी 120 रुपयाचा. आता बोलू फुल करून टाकू कारण कसं आहे गाडी आणली घेताना बरोबर वाटत नाही गाडी करून मगाशी भरला. आता म्हणजे जवळपास 600 रुपयात आता 384 भरलं. 600 रुपयात पूर्ण गाडी जाऊन आली. आता इथून जायचं आपल्याला कुठे गाडी नाही ना म्हणजे कसं सीएनजीचा एक फायदा होता. फक्त कसं होतं सीएनजीला तेवढी पॉवर नाही जनरेट होत तेवढी हवी तशी. जशी पेट्रोलला गाडीला भेटली ना ठीक आहे पण तुमचं आणणारं काम पटकन सोपं करते कमी पैशात. आता हा पेट्रोल असतं तर पेट्रोलला 3,000-1200 पेट्रोल लागला असता. ठीक आहे चलो जाऊया. म्हणून बोललो हिला गर्दी आहे का बघ. तर इथं गर्दी नेमकी नव्हती नशिबाने कारण आपल्याकडे परत गर्दी असेल म्हणून थांबायलाच नको नंतर. आता नो टेन्शन. रस्त्यावरचा नांगर बघा, शेतातला नांगर बघतो ना आता रस्त्यावरचा नांगर बघा. हल्ली काही होऊ शकतं रस्त्यावर नांगर आले. काहीतरी म्हणून तिकडे समोर आहे ना ऍक्सिडेंट झाला त्याच्यामुळे हा इथं ट्रॅफिक झालाय कारण पुढून रस्ता ओपन आहे. ट्रक फिरताना कारण तिथं माणसं थांबलेली का अडकलाय का ऍक्सिडेंट झाला काहीतरी झाला विषय त्याच्यामुळं हे ट्रॅफिक झालंय सगळी. आता जवळपास आलो पेंडला आलोय परत रिटर्न पेंड पर्यंत पोहोचलोय. आता जातोय घरी. पहिला अलिबाग जातोय. हे जे रिझर्वेशन आहे यांचं बसचं ते घ्यायचं आहे ते घेतोय आणि मग हिला घरी सोडतो. म्हणजे ही पण येते परत रिटर्न माझ्यासोबत सगळ्या वस्तू काढतो या फ्रेम बी माहिती आणि रिटर्न परत गाडी घेऊन पेंडला यायचं आहे. त्याच्यामुळे असा सगळा दौरा आहे. आणि संध्याकाळी हे लोक निघणार आहेत कोल्हापूरसाठी. डायरेक्ट उतरलाय ट्रक खाली धारेमधून तो निघणार आहे. आता आलोय अलिबागला. ताई गेले रिझर्वेशन आणला तिकडे त्या साईडला. ती आता रिझर्वेशन घेऊन त्यांचं कारण ही मराठे ते अण्णा काकी आणि ताई हे 4 जण चालले. 4 रिझर्वेशन आहे. मी बोललो मी गाडीतच थांबतोय त्याला गाडी लावू नका मी नाही बोललो. ते रिझर्वेशन आणलं ते घेऊन येईल मग पटकन लगेच निघतोय आम्ही इथून. आता हे बघा ह्या फ्रेम आहेत बाकीच्या वस्तू काढल्या आतमध्ये. जस्ट पोचलो घरी जरा जेव वगैरे आणि रिटर्न जाऊन गाडी द्यायची आणि आपली गाडी घेऊन येऊ. ते सगळं सामान आणलेलं आहे ना ते उतरवतो. बाकी सगळ्यांनी यांची आता जायची तयारी चालू आहे. आज सुट्टी असेल ना. आज सुट्टी दिली ना आज पाऊसच नाही कायच पाऊस नाही आज सुट्टी दिली. आता बघा इथे आलो पोचलो. ही इकडे गाडी ठेवली आपली गाडी इथे. तर आता गाडी घेतोय निघतोय. आधी वरती जाऊन आलो फ्लॅटमध्ये. फ्लॅट बीट त्याचा बघितला तो वरती होता चावी वगैरे दिली. त्याला ऐकतच नाही तो सांगतोय जेवण आलं नाही. मग त्यांनी ऍपल कट केलं परत मँगो कट केला होता ते परत खाल्लं. बस अजून मी नको बोलू हिला पण जायचं आहे आणि पाऊस पण थोडा आहे. जाऊन येऊन करतोय तर रेनकोट चढवतोय आणि तू डायरेक्ट घरीच जातोय. इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू याच्यात नवीन व्हिडिओ करून पुढल्या ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय.